मारत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतात, परंतु त्यांना कोणत्या प्रकारची इजा व्हायला नको आहे. त्यामुळेच की का प्रेक्षकांना विनंती असेल गुलाबी पडद्याच्या मागे उभं राहून आपण ही मॅच एन्जॉय करायची आहे. येस, जाऊया मॅच कडे. जिथे मात्र टॉस जिंकला अर्थातच निशांत 11 दादरपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आला आणि प्रथमतः टॉस हरल्यानंतर माई माऊली अक्कादेवी मोठी जुई हा संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळीचा पहिला बॉल यश पाटीलचा पहिलाच बॉल फटका प्रतिमा बॉल चालला वन बाउंड सीमा पार मिळतील धावा 4 येतो आहे खणखणीत चौकार. क्या बात आहे डीजे मास्टर अजय दादा म्हात्रे सरपंच यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. डीजे नितीनच्या माध्यमातून अफलातून गाण्याची मैफिल त्यांच्या माध्यमातून लगावली जाते. प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करण्याचं काम त्यांनी मात्र हाती घेतलं. खूप चांगलं वादन. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार होतो यश पाटील, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यावेळीचा हा बॉल जर आपण बघितला तर सॉफ्ट हँडने या बॉलला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला. एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली आणि आता या एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. अर्थातच धावफलकावरती धावा आपण बघतो 5 धावा, 5 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. पुन्हा एकदा बॉलर यश तयार. याचा हा बॉल लो और फुल टॉस होता. इथे मात्र बॉलनं हलकासं वळण घेतलं आणि तदनंतर जर आपण बघितलं तर इथे डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न झाला विकेट किपरच्या माध्यमातून, परंतु या बॉलवरती कोण रन जर आपण बघितले तर 1 रन्स आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचा रन घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. कमी गतीने टाकलेला हा बॉल चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी मात्र जर आपण बघितलं तर या बॉलवरती गती कमी केली होती. गोलंदाज यश पाटीलला काय व्हेरिएशन दाखवतो पहा. ही सर एका प्रमुख गोलंदाजाची खासियत असते, कारण सध्या पहिल्या मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज यश पाटीलच्या खांद्यावरती सोपवली आहे. आणि जर आपण बघितलं तर पहिल्याच बॉलवरती यशच्या विरोधात चौकार आला, त्यानंतर कमालीचं कमबॅक राहिलं या बॉलरचं. यावेळीचा फटका प्रतिभा लाजवाब स्ट्रोक आहे. बॉल चालला खाऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं हाय अँड हँडसम येतो ग्लोरियस 6 रन. एक ओव्हरचा खेळ आता संपला आणि एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच बिन गडी बाद 12 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर 1 ओव्हर कंप्लीट. आतापर्यंत 12 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही मात्र 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये किती धावांचा डोंगर इथून मात्र रचला. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती प्रचलन केले जाते. बॉलर आला ओमकार कोळी, हा गोलंदाज सध्या ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्यासाठी आला. पाहूया त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. कालच्या दिवसापासून आपण बघतो याच मुळेखंड नगरीचा एक अष्टपैलू खेळाडू जीवितदादा मात्र भरपूर कष्ट घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आज मात्र त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मित्र परिवार त्यांचे सहकारी या स्पर्धेला मात्र 4 चांद लावण्याचं काम करतात.
भरपूर मेहनत भरपूर कष्ट त्यांनी सुद्धा घेतले आहेत। यावेळेला दुसऱ्या ओव्हर मधील पहिलाच बॉल इथे घडतंय काय, लॉंग ऑन रीजन मध्ये कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर काढलेल्या या धावा जर आपण बघितल्या तर एक धाव आपल्याला पाहायला मिळाली। कॅच ड्रॉप झाली, नक्कीच इथे मात्र गोलंदाज नाराजी व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळाला, कारण बॉलरचा पाठीचा कडा म्हणून फिल्डरला ओळखलं जातं आणि फिल्डरची इथून मात्र साथ लाभत नसताना आपल्याला पाहायला मिळाली। कॅच ड्रॉप झाली, पुन्हा एकदा बॉलर तयार झाला। ओमकार कोळीचा हा बॉल हवेत खेळलाय, तिथे मात्र पकडला जातो झेल। फर्स्ट विकेट गॉल, जी पहिल्या विकेटची इथून मात्र मिळवण्यासाठी इथे प्रयत्न सुरू होते, त्या प्रयत्नांना आता यश मिळाल्या। बॅट्समन बाद झाला। Yes, thank you so much DJ मास्टर। पहिला धक्का बसला, बॅट्समन इथून मात्र बाद झाला। अर्थातच निनाद भुईर इथून मात्र बाद झाला। जेलबादच्या रूपाने पहिला धक्का बसला, अर्थातच मोठी झुई या टीमला। पुन्हा एकदा बॉलर तयार होईल, या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल। गोलंदाज सध्या आपण बघतोय ओमकार कोळी चांगली गोलंदाजी करतो। ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा आल्या, परंतु या ओव्हर मध्ये आता धावांना लगाम लावण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातं। यावेळीचा फटका अप्रतिम, इथे मात्र लास्ट जवाब स्ट्रोक ऑन दी अप, बॉल चाललाय डीप मिड विकेट, बाउंड्री लाईन क्लिअर करत आणखी एक टाटा बाय बाय, येतोय षटकार। जर आपण बघितलं तर खूप चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून लावलं गेलं। यावेळेचा हा बॉल इथे मध्ये फटका अप्रतिम, तिथे मध्ये स्लाइस केला, चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, चांगला स्क्वेअर कट इथे मात्र डीप ऑन रीजन मधून भरपूर वेगाने या बॉलच्या मागे फिल्डर धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला। एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि आता या सिंगलच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 20 धावा। 20 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। यावेळीचा पुढचा बॉल इथे जर का आपण बघितलं तर या मोमेंटला पंचांचा सिग्नल आला, व्हाईट बॉल। ICC नियम क्रमांक 22 चे इथून मात्र उल्लंघन होतं, व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला। एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून ऍड केले जातील। दिव्यल सूर्यवंशी आपल्याला पाहायला मिळतात। गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये खूप चांगला गुणलेखक त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळाले। यावेळीचा हा बॉल जर आपण बघितला तर पंचांकडे अपील मध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळाला। इथे घडतंय काय, जिथे एक धाव होती तिथे आणखीन एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाला, तिसऱ्या धावेचा देखील इथून मानस दाखवला आणि बघता बघता 3 धावा इथून कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल या 2 खेळाडूंच्या माध्यमातून। 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, 3 धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स देखील आपल्याला पाहायला मिळतात। 24 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय। ओव्हर नंबर 2 मध्ये ओमकार कोळी या गोलंदाजाला प्राचारण केले जाते। आता त्याच्या स्पेल मधील हा शेवटचा बॉल,
आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. इथे आणखीन एक तेज आणि तर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या मुवमेंटला देखील बॅट्समनला शांत राहावं लागलं. ओव्हर नंबर आता 2चा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रस 1 गडी बाद. 12च्या सरासरीनं 24 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच ही ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर लगेच आम्ही टॉस घेणार आहोत. चला टॉस साठी या चिर्ले टीमचा कॅप्टन आणि गोवटणे टीमचा कॅप्टन टॉस साठी लगेच या. चिर्ले टीमचा कॅप्टन आणि गोवटणे टीमचा कॅप्टन या ओव्हर नंतर आपण टॉस घेणार आहोत. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतो आहे. निमेश हा गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 3 मध्ये डेथ ओव्हर मध्ये पहिल्या डावातील मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी निमेश या गोलंदाजाला इथून मात्र प्राचारण केलं जात आहे. निमेश मोहिते पहिला बॉल घेऊन तयार झाला. ओव्हर नंबर 3 मधील निमेश मोहितेचा हा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु कॅच तिथे ड्रॉप झाली. कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक धाव देखील इथून मात्र कंप्लीट केली जाते. भरपूर वेगानं इथे एक धाव कंप्लीट केली आणि आता धावफलकावरती 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हर मध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण 3 ओव्हरची मॅच आहे आणि शेवटचं षटक सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. यावेळीचा फटका अप्रतिम आहे. लाजवाब स्ट्रोक हेलिकॉप्टर अटेंड केला. बॉल चालला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. आणखीन एक हाय अँड हँडसम लाजवाब फटका येतो आहे. षटकार यावेळीचा निमेशचा हा बॉल फुल टॉसला फुल टोल केला. षटकार आल्यानंतर आणखीन एक आता चौकार आला. 4 धावेच्या मदतीने आता धावफलकावरती झपाट्याने बदल आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावा आपल्याला पाहायला मिळतात 35 धावा. आमच्या अजय दादाचं नाव गाजते मुळेखंड नगरी मध्ये. खूप चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. अजय दादा म्हात्रे जे सरपंच आहेत त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण बघतो. यावेळीचा फटका अप्रतिम फुल टॉस बॉल आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग रिझर मध्ये आहे. चांगली फिल्डिंग. आता या एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 36 धावा. अजूनही मात्र या ओव्हर मधील म्हणजे डेथ ओव्हर मधील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आम्ही उल्लेख करू बॅट्समन सध्या बॅटिंग चांगली करतो. जितेश भोईर त्याच्या बॅटमधनं मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकार 1 चौकार. यावेळीचा फटका हवेत खेळला. मिस्टामिक स्ट्रोक आपल्या फॉलो थ्रो मध्ये या बॉलला फील्ड केला. आणखीन एक मोठा धक्का इथे मात्र बसलाय तो म्हणजेच माय माऊली अक्का देवी मोठी जुई या टीमला. बॅट्समन बाद झाला. दुसरा धक्का. बॉल शिल्लक आणि हा शेवटचा बॉल खेळण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. दीप पाटील. पाहूया दीप पाटीलच्या बॅटमधनं या बॉल वरती जर मोठा स्ट्रोक आला तर एक फायटिंग स्कोर आपल्याला टीमच्या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळणार आहे. पाहूया तो मोठा स्ट्रोक इथून मात्र येईल का. गोलंदाज देखील तयार होतो आपला स्पेन मधील शेवटचा बॉल हाताळण्यासाठी.
यावेळीचा हा बॉल इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगला इथे लेट कट आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा भरपूर वेगाने कंप्लीट केल्या जातात. तिसरा धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना आता लालच बुरी बाद आहे. धावचीच्या रूपाने बॅट्समन बाद झाला. तिसरा आद्रा बसला मोठी जुई या टीमला आणि आता 3 गड्यांच्या मोबदल्या टीमच्या स्कोरबोर्ड वरती एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या 38 धावा आणि विजयासाठी आता 18 बॉल मध्ये 39 धावा कंप्लीट करायच्या आहेत. या मॅच मध्ये निशांत 11 दादरपाडा या टीमला. पाहूया या 39 धावांच्या लक्ष्याचा आता कशा रीतीने पाठलाग केला जाईल. नेक्स्ट इनिंग मध्ये आम्ही करतो आवाजामध्ये परिवर्तन. ऐकूया नवी मुंबईचा एक गोड आवाज नेरुल गावचे अर्थातच युवराज माळी सर आपल्याला मायक्रोफोन वरती ऐकायला मिळणार आहेत. ऑटोकॉम बॉक्स युवराज माळी सर, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सुनीलजी लांबोर सर यांचा आवाज आपण ऐकत होतात. पहिल्या इनिंग मध्ये 38 धावा धावफलकावर उभारल्या गेल्यात. माय माऊली अक्कादेवी मोठी जुई या टीम कडनं टॉस गमावल्यानंतर मात्र बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली. निर्धारित 18 चेंडूमध्ये 38 धावा आणि 39 लक्ष सेट केलंय ते निशांत 11 दादरपाडा या टीम समोर. 18 चेंडूमध्ये म्हणजे प्रति षटक 13 ची सरासरी गाठायची. रिक्वायर्ड रन रेट विल बी 13 रन्स पर ओव्हर. एक जबरदस्त सामना हाही आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर चिरले विरुद्ध गोवटणे ही एक चांगली रंगतदार लढत आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. निशांत 11 दादरपाडा पहिल्या फेरीमध्ये जयनुमान रांजणपाडाला त्यांनी पराभूत केलं, तर मोठी जुईने पराभूत केलं एसपीसीसी शेवा संघाला. आणि दोन्ही संघांनी टार्गेट डिफेंड करताना तो सामना जिंकलाय, हे विशेष. पहिला दादरपाडाने पहिला सामना खूप चांगल्या पद्धतीने जिंकला होता आणि या मॅच मध्ये आता बघूया दोन्ही संघ कशा पद्धतीने कामगिरी करतील. स्पर्धा आपण पाहताय माजी सरपंच जितेंद्र गरत व सरपंच अजय म्हात्रे चषक नवजीवन खेळाचं मैदान हे मोळेखंड कालपासून खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या जयघोषाने आणि आवाजाने मात्र दुमदुमलंय आणि प्रेक्षकांची देखील अजूनही गर्दी आपण पाहतोय क्रीडांगणावर आहे. आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक लाईव्ह जोडले गेलेत. 39 धावा, 18 चेंडू. कशी असेल प्लॅनिंग, कशी असेल स्ट्रॅटेजी, कशा पद्धतीने ती अंमलात आणली जाईल, कशा पद्धतीने एक्झिक्यूट केली जाईल हे पाहावं लागेल. कारण उरण म्हटलं तर एक मोठा इतिहास क्रिकेटला आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेटचा प्रचंड मोठा वारसा आहे या उरण परिसराला, उरण तालुक्याला. आणि त्यामुळेच की काय आपण पाहतोय सातत्याने बरेच वर्ष हे संघ आपण पाहिलं तर या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळत असतात. या खेळाशी त्यांची नाळ अगदी घट्ट जोडली गेलेली आहे. आणि आज आपण पाहिलं तर उरण परिसरातील अनेक खेळाडू सध्या टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व दणानून सोडतायत आणि आपण त्याचे साक्षीदार होतोय. ही आपल्यासाठी खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 18 बॉल 39 धावा. निशांत 11 हॅलो निशांत 11 दादरपाडा संघ आता मात्र 39 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. निमेश आणि ओमकार आपल्याला पाहायला मिळतात. ओपनिंग पेअर सध्या मैदानाच्या आतमध्ये निशांत 11 दादरपाडा टीम कडनं. खूप सुंदर अशी क्रीडा परत स्पर्धा आपण पाहतोय. रजनी क्रीडा स्पर्धा. रात्रीची गुलाबी थंडी, गुलाबी चादर या क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळते. चौफर एक पिंक थीम आपल्याला पाहायला मिळते.
निमेश मोहिते स्ट्रायकिंग एंड वर अलॉंग विथ ओमकार कोळी ऍट द नॉन स्ट्रायकिंग एंड. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी धनेश आपल्याला पाहायला मिळेल. मॅग्नरी पॉवर प्लेचे षटक, एक डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळेल, लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळेल, एक पॉइंटला फिल्डर तैनात, एक गलीमध्ये फिल्डर तैनात, एक फ्लाय स्लीप, एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट स्क्वेअर लेग, एक मिड ऑन, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल लेफ्ट अप ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवर घणाघाती प्रहार आणि बॉल गेलाय सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर दमदार षटकार. स्वागत केलंय ते निमेशने. षटकार केसला कारण त्याला माहिती आहे की 18 बॉल 39 करायच्यात, प्रति षटक 13 ची सरासरी, म्हणजे 1 ते 2 चेंडू तरी सीमारेषा पलीकडे जाणं गरजेचं आहे पॉवर प्ले मध्ये. आणि पहिल्याच बॉलवर षटकार मारून मनसुबे इरादे स्पष्ट केलेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू लेफ्ट अप ओव्हर द विकेट. कमी गतीने टाकलाय, इथे चेंज ऑफ पेस केले, गतीमध्ये हलकस परिवर्तन केलंय आणि त्याला माहिती आहे की रडार मध्ये जो चेंडू टाकतोय आपण निमेशच्या, तर तो त्याच्यावर अटॅक करतोय, आघात करतोय. याही चेंडूचा ऍक्शन रिप्ले जर आपण पाहिला तर बॅट लवकर फिरली होती, चेंडू उशिराने आला आणि सरळ विकेट किपरचा वेध घेणारा. क्लेवर बॉलिंग, क्लेवर माइंडेड बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते, परिपक्व गोलंदाजी. यावेळेस फिल्डर होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर, एक रणनीती आखली होती मात्र ती रणनीती फोडलीये, ते जाळं फोडलंय ते निमेशने आणि इथे चौकार प्राप्त केलाय. आणि आता विकेट किपर अंकेशने सांगितले त्या फिल्डरला की तुला कुठे उभं राहायचंय. मगाशी जर या फील्ड पोझिशनला असताना तर डेफिनेटली हा झेल झाला असता, मात्र चौकार आला. चला मॅचला थोडी गती द्यायची आहे, 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग ब्रेक करायची, याचंही आपल्याला भान आपण ठेवूया कारण वेळ खूप महत्वाची आहे. 10 धावा धावफलकावर आहेत पहिल्या 3 चेंडूवर. लॉंग ऑफला आतमध्ये घेतलंय, आपण पाहतोय स्क्वेअर लेगला मागे पाठवलंय. हा बदलाव इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला 10 धावा धावफलकावर. हो, अप्रतिम चेंडू, भन्नाट वेग, इन्साइड आउट खेळायचं होतं, कव्हर पॉइंटला टार्गेट करायचं होतं करतं निमेशला आणि तो प्रयत्न मात्र इथे फसला, किंबहुना फसवला तर गोलंदाजाने. त्याच्या कल्पकतेचं इथे कौतुक आहे. चेंडू ओव्हरपिच टाकला होता मात्र बाहेर काढलं चेंडूला शेवटच्या मोमेंटला. या वैस्कुलवर टप्प्याचा बॉल गॅप मध्ये बॉलला ढकललाय. शॉर्ट कव्हरचा फिल्डर जोपर्यंत मागे जातोय गॅप मध्ये आणि अडवतोय फेकतोय तोपर्यंत एक सिंगल, चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं. दीप पाटील आपल्याला पाहायला मिळतो. आज दीप पाटीलची चर्चा इथे राहिली आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला. या मॅच मध्ये देखील कशा पद्धतीने त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल, अजूनही त्याची गोलंदाजी येणं बाकी आहे. बघूया त्याला दुसरं का तिसरं षटक दिलं जाईल, शेवटचा बॉल बाकी आहे. बघा पंच सांगतायत आपल्याला वारंवार की अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. 11 धावा धावफलकावर, लास्ट बॉल. ओमकार कोळी खरं तर रिव्हर्स स्ट्रोक खेळायचा होता, पहिल्यांदा स्ट्राईकवर आला होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न आणून पाडला गोलंदाजाने. बाउन्सर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 11 धावा धावफलकावर, 39 करायच्यात म्हणजे अजूनही 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता.
पहिल्या षटक्यामध्ये आल्या 11 धावा पॉवर प्लेच्या. चान्स मिस केला होता खरं तर तो शॉट स्क्वेलेच्या दरम्यान, कारण ती विकेट होती ती निमेशची. तो झेल जर टिपला असता तर कदाचित इतक्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या नसत्या. तर चला, गोवटणे संघाचे कॅप्टन आलेले आहेत 1416 वॉरियर्स गोवटणे, आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र चिर्ले संघ. टॉस होईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस आपण करतोय. मॅचही सुरू राहील, मॅच आपण चालू ठेवायची. 12 बॉल 28. दीप पाटीलच्या या ओव्हरमध्ये भरपूर काही अवलंबून असणार आहे, विसंबून असणार आहे, कारण त्याच्या विरुद्ध स्ट्रायकिंग एंड वर येतो निमेश. एक चांगलं बॅटल दीप विरुद्ध निमेश आपल्याला पाहायला मिळेल. 12-28. पहिलाच बॉल टॉपेश अँड मोठी विकेट. विकेट जी आवश्यक होती ती विकेट प्राप्त केली दीपने, आणि पहिला धक्का इथे लागलाय. मला तर थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. ओट कॉम्बॉक्स मॅच चालू आहे, जिथे मात्र जर आपण बघितलं तर एका साइडला मोठी जुया संघ आणि एका साइडला दादरपाडा संघ लढतो. ऐकूया पुन्हा एकदा कमेंट बॉक्स मध्ये युवराज माळी सरांना धन्यवाद. थँक्यू सुनीलजी लांबोर सर. गोवटे संघाने टॉस जिंकलाय. सामन्याकडे आपण जाऊया. पहिल्याच बॉलवर विकेट आली ती निमेश या फलंदाजाची. सेट बॅट्समनला माघारी परतवलंय दीप पाटीलने. पहिल्याच बॉलवर विकेट. नवीन फलंदाज विवेक ऑन स्ट्राइक. विवेक पहिलाच बॉल फेस करत होता. बॉलला पाठवलं मिड विकेट अलॉंग द कार्पेट. हलकीशी मिसफील्ड. विकेट कीपर एंडला थ्रो झालाय. थ्रो थोडासा उशिरा, थोडासा पुढे, थोडासा कमी ताकदीने. मात्र हरकत नाही, त्याला मोटिवेट केलं जातं इतर खेळाडूंकडनं, इतर सहकाऱ्यांकडनं, कारण तो चौकार अडवणं गरजेचं होतं. 2 धावा आल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 13च्या घरामध्ये. अजूनही 26 करायच्यात आणि बॉल शिल्लक आहेत ते 10. 10 बॉल 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. पहिलाच आपण पाहतो पुढचा बॉल गतीने टाकलेला. गॅप मध्ये बॉलला ढकललाय काऊ कॉर्नरला. लॉंगॉनचा फिल्डर जोपर्यंत जाईल तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. अगदी सिंगलने धावफलक पुढे चाललंय. कोणतेही मोठे फटके येत नाहीये, मोठे प्रहार येत नाहीयेत. किंबहुना पहिल्या 3 चेंडूवर 1 चौकार 1 षटकार आला होता. त्यानंतर आता पुढे तब्बल 6 चेंडू झालेत, ज्यामध्ये एकही चेंडू सीमारेषा पलीकडे गेलेला नाहीये. आणि 9 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 14. पूर्णपणे कंट्रोल या सामन्यावर आपल्याला पाहायला मिळतोय तो मोठी जोईचा सध्याच्या घडीला तरी. वेगवान भन्नाट वेग इथे पुन्हा पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी एक्स्ट्रा बाउन्स. आणि दीप पाटीलची खासियत आहे, एकदा का त्याने खेळपट्टी निहाळली, एकदा का त्याने खेळपट्टी बघितली, गुडलाईन स्पॉट कुठे आहे आणि कुठे त्याला चेंडू टाकायचा आहे त्याला बरोबर माहिती आहे. आणि त्यामुळेच काय मेडन षटक त्याने हाताळलं गेल्या मॅच मध्ये. ते पहिलं मेडन षटक या स्पर्धेतलं होतं. तोच दीप पाटील सध्या पाहायला मिळतोय. कोलवा टप्प्याचा बॉल यॉर्कर लाईनचा खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हरला अफलातून फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंगचं स्टँडर्ड इथे आपल्याला पाहायला मिळालं प्रवीण कामुटकरच्या माध्यमातून. बॉडी बेंडिंग, लवचिकता. बिंग फिल्डर, बिंग क्षेत्ररक्षक, तुमच्या शरीरामध्ये लवचिकता असणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल. आतापर्यंत दीप पाटील 5 चेंडू 4 धावा 1 विकेट असं त्याच्या गोलंदाजीचं विश्लेषण. अप्रतिम स्पेल हाताळतोय आणि सामना पूर्णपणे झुकवतोय तो आपल्या संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. एकदा जोरदार टाळ्या दीप पाटील साठी झाल्या पाहिजेत. 6 चेंडू आणि फक्त 4 धावा 1 विकेट. धावसंख्या लागली धावफलकावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15. आणि आता जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे आणि याचे चेंडू असतील 6.
येस, आमचे आयोजन कमिटी मी विनंती करतो आपल्याला फर्स्ट एड किट अन्यथा स्प्रे क्रीडांगणाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. सोपंच येतोय, स्प्रे येतोय मैदानात. खरं तर पंचांची भूमिका या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये खूप महत्वाची राहिली आहे. कालच्या दिवसापासून किंबहुना या तीनही रात्रीमध्ये संदीपजी पाटील सर असतील, राजेंद्र घरत सर, सुरेश म्हात्रे सर मोलाची भूमिका बजावतात. अगदी क्रीडांगणातल्या आतली प्रत्येक गोष्ट, अगदी लहानातली लहान गोष्ट देखील त्यांच्या नजरेपासून दूर जाणार नाही. आणि त्याचं आपलं उदाहरण आपण पाहिलं नुकतंच. 6 चेंडू आणि 24 धावा असं म्हणायला हरकत नाही की 4 षटकार. मात्र ते 4 षटकार ठोकायला भरपूर मेहनत करावी लागेल फलंदाजाला. यश पाटील स्लॉग षटकामध्ये पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट गॅप मध्ये बॉलला ढकललाय, खरं ताकद नव्हती. एक धाव फक्त मिळाली. नॉस्टॅकिंग एंड वर क्रीज सोडतोय फलंदाज, मात्र पुन्हा एकदा सुखरूप जात असताना एक धाव मिळाली. पहिल्या बॉलवर ओमकार कोळीला स्ट्राइक रोटेट झाले. विवेक आता स्ट्रायकिंग एंडवर गेल्या मॅच मध्ये खूप चांगली इनिंग विवेकने साकारली होती. 5 बॉल आणि अजूनही 23 धावांची आवश्यकता. अजूनही सामना खेचून आणला जाऊ शकतो निशांत 11 दादरपाडा टीमच्या बाजूने. मात्र येणाऱ्या पुढच्या 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार येणं गरजेचं आहे. बिग हिट येणं गरजेचं आहे. जास्त धावा येणं गरजेचं आहे. तो प्रयत्न झाला, एज लागली आहे आणि कॉम्बिनेशन झेल आपल्याला पाहायला मिळालाय बिटवीन फास्ट स्लिप अँड शॉर्ट फाईन लेग. आणि विवेकची खेळी मात्र संपुष्टात आली आहे. विवेक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. अटॅकिंग क्रिकेट ही त्याची खासियत आहे. नवीन फलंदाज प्रतीक काशुकर, आणि प्रतीक काशुकरला पुढच्या 4 बॉलवर 4 षटकार खेचायचे होता. कारण 4 बॉल 23 ची आवश्यकता आहे. 16 धावा धावफलकावर आहेत. म्हणजे हा चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं गरजेचं आहे. आणि जर गेला नाही तर मात्र सामना पूर्णपणे झुकेल. तो माय माऊली अक्कादेवी मोठी जुईच्या बाजूने. पहिला आलाय का? बॉल तर खूप उंच गेला, लांबही गेला. यस, इट इज लॉंग ऑफ क्लिअर करत आला हा दमदार षटकार. मध्ये 17ची आवश्यकता. पहिला बॉल फेस करत होता प्रतीक काशुकर आणि षटकार केसलाय. बघा, संधी आहे त्याच्याकडे त्याच्या नावाचं वलय निर्माण करायची. आणि तुमच्याकडे आलेली संधी ही चहात बिडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही जास्त उशीर केला ना, जसं त्या बिस्किट त्या चहामध्ये बुडतं ना, तसं ती संधी बुडून जाते कुठेतरी. आणि संधी आहे सध्या प्रतीककडे. 3 बॉल 17. फुलटॉस टाकलाय, मात्र अंतर पार करतोय नाही. 1 बाउन्स. आणि आता सामना पूर्णपणे कंट्रोल मध्ये येतोय असं चित्र तरी सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला स्पष्ट झालंय की माय माऊली अक्कादेवी मोठी जुईचं वर्चस्व इथे प्रस्थापित झालंय. मात्र क्रिकेट आहे, कोणत्याही मोमेंटला काही घडू शकतं. त्यामुळे शेवटचा बॉल जोपर्यंत डिलिव्हर होत नाही ना, तोपर्यंत विजयी संघाची घोषणा न केलेलीच बरी. अजूनही 2 बॉल. या बॉलवर एक सिंगल आली. धावसंख्या 23 आणि 2 बॉल मध्ये करायच्या त्या 16 धावा. 2 बॉल 16 धावा. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो माय माऊली अक्कादेवी मोठी जुई संघ अगेन्स्ट निशांत 11 दादरपाडा. यावेळेस फ्लिक मनगणाचा वापर केलाय चांगल्या पद्धतीने. मात्र इथे विकेट आली आहे आणि आता मात्र अगदी औपचारिकतेमध्ये सामना आपल्याला जाताना पाहायला मिळालाय.
गोवटणे संघ, काय निर्णय आपला? बॅटिंग आहे आणि शेवटच्या बॉलवर ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय, चौकार आलाय, मात्र हा सामना जिंकलाय तो माय माऊली अखादेवी मोठी जुई संघाने. अभिनंदन. आणि निशांत 11 दादरपडा आपल्या पुढील प्रवासासाठी नक्की शुभेच्छा असतील. प्लेअर ऑफ द मॅच अगदी आम्ही काही क्षणामध्ये अनाऊन्स करतोय.